पाहायला मिळतात. आजच्या या आदिम ज्ञान सप्ताहामध्ये पुन्हा एकदा मी सर्व आपल्या प्रेक्षकांचं या ठिकाणी स्वागत करतो. आज आपल्या या स्टुडिओमध्ये वासातिक महाराष्ट्रातील आदिवासींचे उठाव या पुस्तकाचे लेखक डॉक्टर विलास दुंदा गावारी सर या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित राहणार आहे. वास्तविक आदिवासींचा विचार केला तर इतिहासामध्ये आदिवासींच्या जर डोकावलं तर जव्हार, बागलान, सुरगाणा, धरमपूर, पेठ, डांग, गोंडवन, वासंदा, खान आपला आजचा हा जो आदिवासी. मी विलास गवारी, एक माध्यमिक शिक्षक आहे. गेल्या वर्षी मी लिहिलेलं वासातिक महाराष्ट्रातील आदिवासींचे उठाव हे जे पुस्तक आहे ते प्रकाशित झालं आणि या पुस्तकाला आपल्या समाज बांधवांमधून अतिशय उत्तम असा प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रामध्ये आदिवासींनी ब्रिटिशांविरोधामध्ये जे उठाव केलेले आहेत त्या उठावांचा एक इतिहास आहे आणि तो इतिहास समाजासमोर आला पाहिजे ही या पाठीमागे माझी भावना होती आणि त्या दृष्टीने मी प्रयत्न करून आदिवासींच्या उठावा संदर्भातील महत्वाची कागदपत्रे गोळा करून हे पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे पुस्तक म्हणजेच माझा PhDचा प्रबंध आहे आणि या प्रबंधावर मला गेल्याच वर्षी विद्या वाचस्पती म्हणजे PhD ही पदवी सुद्धा मिळालेली आहे. वा वा, आपलं खरं तर या PhD पदवीसाठी संपूर्ण आदिवासी समाजाच्या वतीने आपलं अभिनंदन आणि खूप खूप कौतुक की तुमच्यासारखी माणसं पुढे येतात आणि आदिवासींचा दुर्लक्षित असलेला इतिहास जगासमोर आणण्यासाठी प्रचंड कष्ट घेतात. परंतु मला काही प्रश्न आहेत की हा जो आदिवासींचा जो काही उठावांचा इतिहास आहे, PhD साठी अनेकदा ज्यावेळेस लोक विचार करतात त्यावेळेस खरं तर सोपा मार्ग निवडतात. आपण हा आदिवासी उठावांचा हा खडतर मार्ग का निवडला? याबाबत तुमच्या मनात काय संकल्पना होत्या की आपल्याला यामध्येच संशोधन करायचंय? या पाठीमागे खरं तर मला एक इन्स्पिरेशन असं मिळालं की वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमांना उपस्थित राहिलो. काही कॉन्फरन्स ज्या आहेत त्या कॉन्फरन्सला सुद्धा उपस्थित राहण्याची संधी मिळाली आणि मग त्या ठिकाणी जे काही अभ्यासक आहेत किंवा लेखक आहेत त्यांना ऐकताना असं लक्षात आलं माझ्या की आदिवासींच्या अनेक क्रांतिकारकांनी उठाव केलेले आहेत असं म्हटलं जातं, परंतु त्या संदर्भातली महत्वाची जी ऐतिहासिक डॉक्युमेंट्स आहेत, कागदपत्रे आहेत किंवा ऐतिहासिक पुरावे आहेत ते त्या काळामध्ये तेवढ्या प्रमाणामध्ये समोर आले नव्हते. आणि मग त्यातून मला एक प्रेरणा मिळाली की जर आपल्या क्रांतिवीरांनी एवढा मोठा इतिहास घडवला असेल तर हा इतिहास समाजासमोर आला पाहिजे आणि मग त्या दृष्टीने आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे. आणि मग तिथूनच माझ्या त्या प्रयत्नांना सुरुवात झाली आणि सुदैवाने मला आदिवासींच्या उठावांसंदर्भातील
अतिशय प्राथमिक स्वरूपाचे, म्हणजे इतिहासामध्ये ज्याला प्रायमरी सोर्सेस म्हटलं जातं, हे इतिहास लेखनामध्ये अतिशय महत्वाचे पुरावे असतात. असे पुरावे मला आदिवासींच्या उठावा संदर्भातील पुरावे मिळाले आणि त्या पुराव्यांच्या आधारे मी संशोधन करू शकलो. त्याचा मला निश्चितच आनंद आहे. आणि ज्या क्रांतीवीरांनी आपल्या प्राण्याचं बलिदान केलं, प्रचंड मोठा त्याग केला आणि या देशासाठी, या समाजासाठी आपलं आयुष्य वेचलं, प्राण वेचलं, त्यांचा इतिहास काही प्रमाणात का होईना आपण समाजासमोर आणू शकलो आणि त्यांच्या कार्याचं उत्तराई होण्याचं एक थोडंसं भाग्य आपल्याला मिळालं असं मला वाटतंय. त्यांचं कार्य एवढं मोठं आहे की आपला आपला संपूर्ण समाज आपण कधीच त्यांच्या कार्याचे उत्तराई होऊ शकत नाही. तरी पण आपण त्या दृष्टीने हा एक प्रयत्न केलेला आहे की या आदिम क्रांतीवीरांचा जे चरित्र आहे, त्यांचा जो इतिहास आहे, तो समाजासमोर आला पाहिजे असं सतत वाटतं आणि अजूनही प्रयत्न चालू आहेत या इतिहासावरती संशोधन करण्यासाठीचे. सर, मी अनेकदा असं ऐकलेलं आहे. वास्तविक अनेक लेखकांशी मी चर्चा करत असतो आणि प्रामुख्याने आदिवासी लेखक म्हटलं की मी त्यांच्याशी मग पुस्तक निर्मिती, पुस्तक प्रकाशन, त्यानंतर त्याची जाहिरात अशा अनेक गोष्टींवरती चर्चा होतात. त्यावेळेस अनेकदा असे लेखक असतात की ते म्हणतात की सर, पुस्तक लिहिणं सोपं आहे, परंतु पुस्तक प्रकाशित करणं खूप अवघड गोष्ट आहे. तर या प्रक्रियेतून तुमचं पुस्तक कसं गेलं आणि या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला काय नक्की अडचणी आल्या आणि त्यावर तुम्ही कशी मात केली? खरं म्हणजे संशोधनासाठी जेव्हा विषय निवडला, वसाहती महाराष्ट्रातील आदिवासींच्या उठावांचा ऐतिहासिक अभ्यास महादेव कोळी जमातीच्या विशेष संदर्भात, तेव्हा या संदर्भातले पुरावे सापडतील की नाही अशी मनामध्ये शंका होती. परंतु ते पुरावे सापडल्यानंतर तो प्रबंध सुद्धा तयार झाला, विद्यापीठाला सबमिट केला, पदवीही मिळाली. परंतु त्यानंतर आपलं पुस्तक प्रकाशित होईल आणि ते समाजासमोर जाईल असा विचार माझ्या मनात कधी आला नव्हता. परंतु माझं प्रबंध सबमिट झाल्यानंतर आणि डिग्री मिळाल्यानंतर माझे मार्गदर्शक डॉक्टर नारायण भोसले सर मला म्हणाले की तुझा प्रबंध चांगला झालेला आहे आणि तो इतिहास जो आहे आदिवासी समाजाचा, तो सगळ्या समाजासमोर गेला पाहिजे. यासाठी तू या प्रबंधावर आधारित एक पुस्तक पब्लिश करू शकशील का, याच्यावर तू विचार कर. आणि मग त्या संदर्भाने मी विचार करायला सुरुवात केली आणि हरिती पब्लिकेशन पुणे प्रकाशक दीपक कसाळे सर यांच्याशी या संदर्भात चर्चा झाली आणि त्यातून हे पुस्तक तयार झालं. आणि पुन्हा या पुस्तकाची जाहिरात कशी करायची, समाजापर्यंत हे पुस्तक कसं पोहोचवायचं, हाही एक प्रश्न होताच. आणि मीनवाईल आपली त्या ठिकाणी ओळख अगोदरच होती, परंतु या विषयावर आपली एकदा चर्चा झाली आणि मी तुम्हाला बोललो की सर, अशा पद्धतीचं एक पुस्तक समोर आणायचा मी विचार करतोय आणि त्या पुस्तकाची एक सॉफ्ट कॉपी मी आपल्याला पाठवली आणि आपली सुद्धा या कामामध्ये खूप मोठी मदत झाली. आणि याची प्रचार, प्रसिद्धी आणि समाजापर्यंत हे पुस्तक पोहोचवण्यामध्ये राजू ठोकळ सर आपला यामध्ये अतिशय सिंहाचा वाटा आहे. आणि आपल्यामुळेच केवळ हे पुस्तक आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलंय आणि त्यातून आदिवासींचा इतिहास समाजासमोर जातोय, याचा खरंच निश्चित मनापासून आनंद होतो. सर, अनेकदा आदिवासींचा इतिहास हा फक्त बंडकऱ्यांचा इतिहास किंवा क्रांतीवीरांचा इतिहास म्हणूनच बघितला जातो. तर खरंच आदिवासींचा इतिहास फक्त इतकाच मर्यादित आहे का, की त्याच्याही पलीकडे आदिवासी इतिहासाचे अनेक पैलू आहेत? तुम्हाला याबाबत काय वाटतं? निश्चितच आदिवासींच्या इतिहासाचे अनेक पैलू आहेत. आदिवासींचा इतिहास जसा बंडाचा, उठावाचा, लढ्याचा, क्रांतीचा, उलगुलांचा आहे, तसाच आदिवासींचा सामाजिक इतिहास आहे, सांस्कृतिक इतिहास आहे, कृषीविषयक इतिहास आहे, आदिवासींना भौगोलिक इतिहास आहे. आदिवासींच्या इतिहासाचे अनेक कंगोरे आहेत आणि आदिवासींचा इतिहास हा अतिशय समृद्ध असा इतिहास आहे. फक्त आदिवासींच्या इतिहासाकडे आपल्याला
त्या डोळसपणे पाहण्याची गरज आहे. ओके सर, आता आपण आपल्या पुढील विषयाकडे या ठिकाणी वळूयात. खरं तर आदिवासींचे वेगवेगळे उठाव या ठिकाणी आहेत. या उठावांना वेगवेगळ्या ओळखी देखील आहेत. काही ठिकाणी उलगुलान म्हणतात, काही ठिकाणी बंड म्हणतात, काही ठिकाणी लढाई असं देखील म्हटलं जातं. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा विचार केला तर अगदी वैदिक काळापासून ते ब्रिटिश काळापर्यंत आदिवासींनी वेगवेगळ्या प्रकारचे उठाव या ठिकाणी केलेले आहेत. आणि या आदिवासी उठावांच्या मुळाशी जर आपण गेलो तर आदिवासींची सांस्कृतिक मूल्य प्रामुख्याने त्या ठिकाणी दिसून येतात. आणि याबाबत जागतिक पातळीवर वेगवेगळ्या प्रकारची मतं त्या ठिकाणी नोंदवलेली आहेत. याबद्दल मी एकच मत त्या ठिकाणी मांडतो. ते प्रामुख्याने आदिवासी इतिहासाबरोबरच आदिवासी सांस्कृतिक मूल्यांवरती भर देणारा आहे. 1952 मध्ये एक परिषद त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती आणि या परिषदेमध्ये प्रामुख्याने पंडित नेहरूंनी एक आदिवासींच्या सांस्कृतिक मूल्यांबाबत एक मत व्यक्त केलं होतं. ते मत आपल्या वाचकांनाही माहीत असावं, आपल्या प्रेक्षकांनाही त्या ठिकाणी ते माहीत असावं असं मला वाटतं. तर त्यांचं मत असं होतं की जीवन कंठण्याचा कोणता मार्ग उत्तम आहे याची मला खात्री नाही, आपला की त्यांचा. आता इथे आपला म्हणजे पंडित नेहरू ज्या कम्युनिटी मधून रिप्रेझेंट करतात तो त्यांचा, आणि आपला आणि त्यांचा म्हणजे आदिवासींचा. तर त्यापुढे ते म्हणतात पण काही बाबतीत मला खात्री आहे की त्यांचाच म्हणजे आदिवासींचाच मार्ग उत्तम आहे. त्यांच्या संस्कृतीकडून अनेक गोष्टी शिकता येतील. म्हणजे हे आदिवासी संस्कृतीचं मूल्य आपल्या या दोन ओळींमधून मांडण्याचं काम पंडित नेहरूंनी त्या परिषदेमध्ये केलं होतं. आणि याचा एक आदिवासी म्हणून लेखक असतील किंवा सर्व समाज बांधवांना या ठिकाणी अभिमान आहे. आदिवासी उठावांचा उल्लेख केला तर मग त्यामध्ये तंट्या मामा भिल असतील, त्यानंतर राघोजी भांगरे असतील, ज्यांचा सह्याद्रीमध्ये उठावाची मोठ्या प्रमाणात नोंद घेतली गेलेली आहे. राघोजी भांगरेंचे वडील रामजी भांगरे यांचाही प्रचंड मोठा उठाव आहे. त्यानंतर तिकडे वेगवेगळ्या राज्यांमध्ये गेलं, मग छत्तीसगड, झारखंड, अगदी मिझोराम पर्यंत आदिवासींचे वेगवेगळे उठाव त्या ठिकाणी पाहायला मिळतात. यात प्रामुख्याने संताल, गोंड, महादेव कोळी, भिल्ल, वारली, नागा अशा विविध आदिवासी जमातींच्या उठावांची नोंद आपल्याला इतिहासामध्ये पाहायला मिळते. आज या ठिकाणी आपण जर बघितलं तर आपल्या अगदी जवळ म्हणजे नाशिक पासून पुढे गेलं तर तिथे पेठ म्हणून एक संस्थान होतं आणि या पेठ संस्थानामध्ये प्रामुख्याने आदिवासी लोकसंख्या मोठ्या प्रमाणात होती, आजही आहे. तर या उठावाविषयी प्रामुख्याने आज विलास गावारी सर आपल्या सर्वांसमोर सविस्तरपणे मांडणी करणार आहे. तर या ठिकाणी मला त्यांना विचारावंसं वाटतं की सर, पेठचा उठावाचं मी अनेक पुस्तकं बघितली, अनेक कागदपत्र शोधण्याचा प्रयत्न केला, अगदी गुगल पण करून बघितलं, परंतु मला अतिशय कमी प्रमाणात माहिती त्या ठिकाणी मिळाली. तर उठावावरती बोलण्या अगोदर तुम्हाला ही सगळी माहिती मिळवण्यासाठी काय काय करावं लागलं ते जर आपल्या प्रेक्षकांना जर सांगितलं तर त्यांनाही पुढे जाऊन जर यावरती अभ्यास करायचा असेल तर त्यांनाही त्याची मदत होईल आणि मग पुढे तुम्ही तुमचा जो विषय आहे त्या विषयाच्या अनुषंगाने आपण आपली मांडणी करू शकता. खूप चांगला प्रश्न आहे तुमचा की पेठच्या उठावावर संशोधन म्हणजे करण्यासाठी तुम्हाला नेमकं असं का वाटलं की या विषयावरती संशोधन करावं. तर त्याची एक छोटीशी स्टोरी आहे की मी एक दिवस सन्माननीय नरहरी झिरवळ साहेब, महाराष्ट्राच्या विधानसभेचे उपाध्यक्ष, यांना माझं पुस्तक देण्यासाठी गेलो होतो आणि साहेबांनी ते पुस्तक बघितलं आणि थोडीशी माझ्याशी चर्चा केली आणि नंतर मी निघून आलो. नंतर पुन्हा एकदा त्यांचा मला फोन आला आणि ते मला म्हणाले की एकदा या तुमच्याशी एका विषयावरती मला जरा बोलायचं आहे. आणि मग मी त्यांना भेटायला गेल्यानंतर ते मला म्हणाले की पेठ आणि सुरगाणा या भागामध्ये पण आदिवासींचे उठाव झालेले आहेत, तर त्या संदर्भात तुमच्याजवळ काही माहिती आहे का. तर आपल्या या वसाहतीक महाराष्ट्रातील आदिवासींचे उठाव या पुस्तकात सुद्धा पेठच्या उठावा संदर्भाने काही थोडीफार माहिती आलेली आहे, पण डिटेल माहिती आलेली नाही. आणि मग मी असं ठरवलं की आपण या उठावा संदर्भातली काही डॉक्युमेंट्स आपल्याला मिळतात का ते बघूया.
आणि मग नेहमीप्रमाणे मी राज्य पुरावी लेखागार मुंबई, म्हणजेच त्याला आपण आर्काईव्ह असं म्हणतो, की ब्रिटिशकालीन सर्व डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्या ठिकाणी गेल्यानंतर पेठच्या उठावा संदर्भातील कागदपत्रांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. आणि आनंदाची गोष्ट अशी की या पेठ संस्थानाबद्दल आणि पेठच्या उठावाबद्दल अतिशय महत्वाची कागदपत्रे मला या ठिकाणी सापडली. आणि त्या कागदपत्रांचा, ब्रिटिशकालीन कागदपत्रांचा अभ्यास सध्या माझा सुरू आहे. अजून संपूर्ण त्या बाबतीमध्ये अजून काय माझी तेवढी म्हणजे पूर्ण तयारी झालेली नाही, पण अतिशय महत्वाचे डॉक्युमेंट्स पेठच्या उठावा संदर्भातले मला त्या ठिकाणी सापडले, की जे डॉक्युमेंट्स अजूनपर्यंत उजेडात आलेले नाहीत. अशा प्रकारचे अतिशय महत्वाची अशी पेठच्या उठावा संदर्भाची कागदपत्रे त्या ठिकाणी मला सापडलेली आहेत. माझा अजूनही या उठावाचा अभ्यास चालू आहे आणि आजच्या या चर्चेमध्ये मी याच कागदपत्रांच्या आधारे पेठच्या उठावा संदर्भात मांडणी करण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके सर, तुमच्या या प्रयत्नांना खरं तर आमची फार उत्सुकता राहील की ते पुस्तक कधी येईल आणि ते पुस्तक वाचून आम्हाला पेठचा इतिहास खरं तर अधिक सखोलपणे समजून घेता येईल. आपण आता आपल्या मूळ विषयाकडे वळणार आहोत. मला आपणास विनंती करायची आहे की आपण आपल्या विषयावरती आपलं विवेचन या ठिकाणी आपल्या वाचकांसाठी करावं. थँक्यू. सर्वांना नमस्कार. पुन्हा एकदा जय आदिवासी जय जवाहर करतो. आजच्या या आदिम ज्ञान सप्ताहामधील दुसऱ्या दिवसाच्या चर्चेसाठी व्हर्च्युअल माध्यमातून उपस्थित असणाऱ्या सर्व समाज बांधवांना, स्टुडिओमध्ये या ठिकाणी उपस्थित असणारे राजू ठोकळ सर, योगेश सारुक्ते सर ज्यांना आपण काल ऐकलं आणि ज्यांना आपण ऐकणार आहोत असे राहुल भांगरे सर, यांना सुद्धा मी जागतिक आदिवासी निमित्ताने या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माझ्या विषयाला सुरुवात करतो. मित्रांनो, ब्रिटिशांनी भारतावर 200 पेक्षा अधिक वर्ष राज्य केलं हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. ब्रिटिश भारतामध्ये आपल्या सत्तेचा विस्तार करत असताना ब्रिटिशांना सर्वाधिक विरोध या देशातील आदिवासी जमातींनी केल्याचं आपल्याला दिसून येतं. ब्रिटिश जसजसे भारतामध्ये आपल्या सत्तेचा विस्तार करत गेले तसे वेगवेगळ्या कालावधीमध्ये आदिवासींनी त्यांच्या विरोधामध्ये उठाव केले, विद्रोह केले, बंडे पुकारली, उलगुलान केलं. आदिवासींच्या लढ्यांना काही ठिकाणी हुल सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. तर असे हे आदिवासींचे लढे ब्रिटिश आगमनापासून तर ब्रिटिश हा देश सोडून जाईपर्यंत सतत घडत आलेले आहेत. ब्रिटिशांविरोधामध्ये आदिवासींचा जो संघर्ष झाला किंवा जो काही लढा झाला, हा लढा खरं तर विषम स्वरूपाचा लढा होता. म्हणजे आदिवासी आपल्या पारंपरिक ज्ञानासह, पारंपरिक शस्त्रांसह आणि पारंपरिक पद्धतीने ब्रिटिशांशी संघर्ष करत होते आणि ब्रिटिश मात्र आपल्या आधुनिक शस्त्रास्त्रांसह, कवायती फौजेसह आणि अतिशय युद्ध निपुण आणि कार्यकुशल अशा अधिकाऱ्यांसह आदिवासींच्या विरोधामध्ये लढत होते. त्यामुळे त्या अर्थाने जर आपण विचार केला तर आदिवासींना ब्रिटिशांविरोधाच्या या संघर्षामध्ये हार मानावी लागली असं आपण म्हणू शकतो. परंतु आदिवासींचा ब्रिटिशांविरोधामध्ये झालेला हा जो संघर्ष आहे, हा संघर्ष अतिशय महत्वाचा आहे. त्याचं कारण भारतामधील अनेक मोठमोठ्या सत्ता
ब्रिटिशांची गुलामगिरी मान्य करत असताना आणि ब्रिटिशांचं अंकितत्व स्वीकारत असताना पराभूत मानसिकता बाजूला ठेवून आदिवासींनी ब्रिटिशांविरुद्ध जो संघर्ष केला, त्या संघर्षाचा जो इतिहास आहे तो इतिहास अतिशय महत्वाचा. पी.व्ही. रानडे नावाचे इतिहास संशोधक महाराष्ट्र अंडर द कंपनी या आपल्या महत्वपूर्ण प्रबंधामध्ये आदिवासींच्या उठावाबद्दल महत्वाचं भाष्य करतात. ते म्हणतात, these armed revolts ended with failure, but they set the tone of the later political agitation of the Indian people against the British imperial rule. म्हणजे ब्रिटिशांच्या वसाहतवादी सत्तेविरुद्ध आदिवासींचे उठाव जे आहेत ते जरी अयशस्वी झाले असले तरी पुढील काळामध्ये भारतीयांनी ब्रिटिशांविरुद्ध जो स्वातंत्र्याचा लढा लढला त्या लढ्याचा पाया या आदिवासींच्या उठावाने घातला गेलेला आहे. आणि म्हणून भारतीय इतिहासामध्ये आदिवासींचे हे जे लढे आहेत, आदिवासींचे जे हे उठाव आहेत, हे अत्यंत महत्वाचे आहेत. भारतामध्ये ज्या ज्या प्रदेशामध्ये आदिवासी राहतात, मग पूर्व भारत असेल, मध्य भारत असेल, पश्चिम भारत असेल किंवा दक्षिण भारत असेल, अशा संपूर्ण भारतात आदिवासींचे ब्रिटिशांविरुद्धचे हे जे लढे आहेत ते लढे लढले गेलेले आहेत. हे जे उठाव आहेत ते उठाव त्या ठिकाणी झाल्याचे आपल्याला दिसून येतात. आपल्या महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर ब्रिटिशांनी आपल्या राज्याच्या व्यवस्थापनासाठी या भारताचे जे वेगवेगळे भाग केले होते त्याला त्या काळामध्ये प्रेसिडेन्सी असं म्हटलं जात होतं. बंगाल प्रेसिडेन्सी, मद्रास प्रेसिडेन्सी, मुंबई प्रेसिडेन्सी, सेंट्रल प्रॉव्हिन्स, नॉर्थ ईस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्स, अशा प्रकारचे भाग ब्रिटिशांनी प्रशासनासाठी केले होते. त्यापैकी आपला आजचा जो महाराष्ट्र आहे त्यातील काही भाग मुंबई प्रेसिडेन्सीमध्ये म्हणजे मुंबई प्रांतामध्ये या भागाचा समावेश होत होता. तर मुंबई प्रांतामध्ये असणाऱ्या या महाराष्ट्रामध्ये त्या काळामध्ये ज्या ॲबोरिजिनल ट्राईब्स किंवा अर्ली ट्राईब्स ज्यांना म्हटलं जातं, त्या या ठिकाणी त्या ट्राईब म्हणजे आदिवासी जमाती यांचं या ठिकाणी वास्तव्य होतं. 1883च्या नाशिक डिस्ट्रिक्ट गॅजेटियर मध्ये या आर्ली ट्राईब्सचा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, महादेव कोलीज, भिल्स, ठाकूर्स, वारलीज फाउंड इन स्मॉल नंबर्स इन लार्ज विलेजेस. म्हणजे पूर्व दिशेला जी मोठी गाव आहेत तिकडे ते कमी प्रमाणात आढळतात. अँड फ्रॉम बल्क इन वाईल्ड वेस्टर्न डिस्ट्रिक्ट. आणि पश्चिमेकडील जो डोंगराळ आणि जंगलयुक्त प्रदेश आहे या प्रदेशामध्ये आदिवासींचं मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. तर याच भागातील आदिवासींनी ब्रिटिशांविरुद्ध वेगवेगळ्या प्रकारचे लढे उभारल्याचे आपल्याला दिसून येते. या लढ्यांपैकी आज आपण ज्या उठावावर लढ्यावर चर्चा करतोय तो उठाव किंवा तो लढा म्हणजे पेठचा उठाव. आता पेठचा उठाव समजून घेताना आपल्याला काही महत्वाचे मुद्दे त्या ठिकाणी समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. पहिली महत्वाची गोष्ट आपल्याला समजून घ्यावी लागेल, पेठ या संस्थानाची किंवा पेठ या उपविभागाची भौगोलिक स्थिती. आदिवासींच्या इतिहासामध्ये आदिवासी ज्या प्रदेशामध्ये वास्तव्य करतात त्या प्रदेशाच्या भूगोलाचं महत्वाचं स्थान राहिलेलं आहे. मी असं म्हणेन, आदिवासींचा इतिहास समजून घ्यायचा असेल तर प्रथम तुम्हाला आदिवासींचा भूगोल समजून घ्यावा लागेल. आदिवासींचा भूगोल समजून घेतल्याशिवाय आपण आदिवासींचा इतिहास समजून घेऊ शकत नाही.
तर काय आहे हा आदिवासींचा भूगोल नेमका? तर आदिवासी ज्या पर्वतमय प्रदेशामध्ये राहतात, म्हणजे महाराष्ट्राचा विचार केला तर सह्याद्री पर्वताच्या प्रदेशामध्ये आणि सातपुडा पर्वताच्या प्रदेशामध्ये आदिवासींचं वास्तव्य दिसून येतं. तर त्यातीलच या पर्वतमय प्रदेशामध्ये वसलेलं हे संस्थान म्हणजे पेठचं संस्थान. या पेठच्या संस्थानाच्या उत्तरेला जर आपण गेलो तर या ठिकाणी सातमाळा नावाची डोंगररांग पश्चिमेकडून पूर्वेकडे जाते आणि दक्षिणेला अजिंठा या पर्वताची रांग दक्षिणेकडून पूर्वेकडे जाते. आणि या दोन पर्वत रांगांनी नाशिक जिल्ह्याला अहमदनगर आणि खानदेश पासून भौगोलिकरित्या वेगळं केलेलं आहे. या नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक उपविभाग आणि तालुके आहेत. त्यामध्ये दिंडोरी आहे, कळवण आहे, बागलाण आहे, इगतपुरी आहे, येवला आहे, निफाड आहे, असे अनेक तालुके आहेत किंवा त्याला आपण उपविभाग म्हणू शकतो. या उपविभागांपैकी नाशिकच्या पश्चिमेला असणारा पेठ हा उपविभाग अतिशय महत्वाचा आहे. परंतु या पेठ उपविभागाचं वैशिष्ट्य म्हणजे नाशिक जिल्ह्यातील इतर उपविभागांपेक्षा हा उपविभाग भिन्न प्रकारचा असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्या ठिकाणचं वातावरण, हवामान आणि या उपविभागाचं दिसणं हे इतर उपविभागांपेक्षा वेगळं आहे. हा उपविभाग कोकणासारखा जास्त प्रमाणामध्ये दिसतो. याच उपविभागामधून इतर छोट्या छोट्या पर्वतरांगा पूर्वेला जाताना दिसतात. त्यामध्ये सालबारी आणि डोलबारी या महत्वाच्या पर्वतरांगा आहेत. डोलबारी रांगेतून सुफेन नावाची एक उपरांग पूर्वेकडे जाते. याच रांगेमध्ये साल्हेर आणि मुल्हेर नावाचे किल्ले आहेत. आवळा जावळा नावाचा किल्ला आहे. मांगी आणि तुंगी हे किल्ले आहेत. त्र्यंबकेश्वर, अंजनेरी हे किल्ले आहेत. आणि दक्षिणेला आलो की त्या ठिकाणी औंढा हा किल्ला आहे, पट्टा हा किल्ला आहे. इकडे रतनगड, हरिश्चंद्रगड असे अनेक किल्ले या भागामध्ये असल्याचं आपल्याला दिसून येतं. हा जो भाग आहे याच्या पूर्वेकडच्या भागाला देश असं म्हणतात, तर पश्चिमेकडच्या भागाला डांगण किंवा डांग असं म्हटलं जातं. आता डांग किंवा डांगण म्हणजे काय? तर जो भाग जंगलांनी आणि डोंगर दऱ्यांनी व्यापलेला आहे, अशा भागाला डांगण म्हणून ओळखलं जातं. तर असा हा डांग किंवा डांगणचा हा जो प्रदेश आहे, या प्रदेशामध्ये त्याचा पूर्व इतिहास जर आपण बघितला, म्हणजे पेठचा पूर्व इतिहास जर आपण बघितला, तर 16व्या शतकामध्ये पेठ हा उपविभाग त्या काळामध्ये बागलांचा जो राजा होता, त्या बागलांच्या राज्याच्या आधिपत्याखाली पेठ हा उपविभाग येत होता. आणि बागलांच्या राजाने या उपविभागाचा कारभार पाहण्यासाठी कमाविसदार किंवा व्यवस्थापक म्हणून कुकाजी पवार यांची त्या ठिकाणी नियुक्ती केली. त्यानंतर त्यांचा मुलगा भिकाजी हा सत्तेवर आला. भिकाजी नंतर त्याचा मुलगा कृष्णा भीक पवार हा सत्तेवर आला. त्याने आपलं पवार हे नाव बदलून दळवी हे नाव धारण केलं. आता दळवी या शब्दाचा अर्थ काय? तर बागलानी भाषेमध्ये दळवी या शब्दाचा अर्थ कमाविसदार किंवा व्यवस्थापक किंवा दल प्रमुख, दलाचा प्रमुख असा होतो. आणि मग या पवार घराण्याने त्या ठिकाणी दळवी हे नाव धारण केलं आणि पुढे जाऊन 1839 पर्यंत या घराण्याने पेठ या संस्थानावर किंवा पेठ या रियासतीवर राज्य केल्याचे पुरावे आपल्याला दिसून येतात. आपण जर ऐतिहासिक पुरावे बघितले
तर 250 वर्षापेक्षा जास्त काळ या घराण्याने या संस्थानावर आपलं राज्य केलेलं आहे. यातील शेवटचा जो राजा होता तो म्हणजे लक्षीधर दलपतराव तृतीय. लक्षधीर दलपतराव तृतीय याचा 1839 साली मृत्यू झाला आणि त्यानंतर पेठचं जे संस्थान आहे ते ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये गेलं. त्याची मुलगी नूरजहान बेगम हिला ब्रिटिशांनी पेन्शन चालू केली आणि ती नाशिक या ठिकाणी राहत होती. आणि पेठचा एक महत्वाचा भाग आता ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये गेला. परंतु याच दळवी वंशाची दुसरी शाखा, त्या शाखेतील भगवंतराव महाराज यांच्या ताब्यामध्ये त्या काळात पेठ संस्थानातील 24 गावे होती आणि त्यांना 24 गावांचे राजे म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जात होतं. याच भगवंतराव महाराजांच्या कारकिर्दीमध्ये पेठचा हा जो उठाव आहे किंवा पेठचं जे बंड आहे ते बंड घडून आलेलं आहे. आता या पेठ संस्थानामध्ये विशेषतः आदिवासी जमातींची लोकसंख्या जास्त प्रमाणात असल्याचं आपल्याला दिसून येतं. यामध्ये कोकणा, महादेव कोळी, भिल्ल, वारली आणि ठाकर या आदिवासी जमाती त्या ठिकाणी वास्तव्य करून असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि पेठचा हा जो उठाव झाला या उठावामध्ये याच जमातींनी आपला सहभाग नोंदवल्याचं दिसून येतं. विशेषतः महादेव कोळी, कोकणा या जमातींनी या उठावामध्ये पुढाकार घेतला आणि म्हणून या उठावाला कोळ्यांचा उठाव असं म्हणून सुद्धा बऱ्याच ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी त्याची नोंद या पद्धतीने केल्याचे आपल्याला दिसते. आता पेठमध्ये उठाव होण्याची नेमकी कारणे काय होती ह्याचा जेव्हा शोध घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा असं लक्षात आलं की ब्रिटिशांनी 1818 मध्ये या भागावर आपली सत्ता स्थापन केल्यानंतर पेठचे जे राजे होते ते केवळ नाममात्र होते आणि खरी सत्ता जी आहे ती ब्रिटिशांच्या हातामध्ये होती. याच काळात म्हणजे 1818 ते 1840 दरम्यान या भागामध्ये 4 मोठे दुष्काळ पडले. त्यामध्ये 1824, 1829, 1832 आणि 1838 असे महत्वाचे दुष्काळ या काळामध्ये या भागामध्ये पडल्याचे आपल्याला दिसून येतं. या दुष्काळामध्ये या ठिकाणच्या लोकांचे अतोनात असे हाल झाले. त्याचं कारण म्हणजे या ठिकाणच्या लोकांची जी शेती करण्याची पद्धत होती ती प्रिमिटिव्ह स्वरूपाची होती. पारंपरिक पद्धतीने हे लोक शेती करत होते. त्यामुळे मिळणारं उत्पन्न तुटपुंज होतं आणि धान्य साठवून ठेवण्याची कोणतीही पद्धत आदिवासी जमातींमध्ये नसते. त्यामुळे दुष्काळाच्या काळामध्ये या जमातींची प्रचंड उपासमार झाली. तर याबद्दल संशोधक रॉबिन्सन हे अमेरिकन संशोधक आहेत. ते आपल्या एका महत्वपूर्ण प्रबंधामध्ये त्याचं वर्णन करतात. त्यांच्या प्रबंधाचं नाव आहे अडॉप्शन टू कॉलोनियल रूल बाय द वाईल्ड ट्राईब इन बॉम्बे. ते म्हणतात हेअर ॲग्रिकल्चर मेथड्स रिमेन प्रिमिटिव्ह अँड एल्सवेअर ऑफन इनसफिशियंट टू मेंटेन द हाऊसहोल्ड्स थ्रू आउट द इयर. म्हणजेच कमी उत्पन्न मिळत असल्या कारणाने या लोकांना त्या ठिकाणी वर्षभर आपला उदरनिर्वाह करता येत नाही. या दुष्काळाच्या काळामध्ये लोकांना सावकारांकडून कर्जे घ्यावी लागली आणि सावकारशाहीने सुद्धा या प्रदेशामध्ये शिरकाव केला. त्यामुळे आदिवासींच्या शोषणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली. उठावाचं दुसरं कारण आहे ते म्हणजे 1940 साली
या भागामध्ये ब्रिटिशांनी केलेला जमिनीचा सर्वे. जो डांग प्रदेश होता त्या डांग प्रदेशामध्ये टेलर नावाचा नाशिक जिल्ह्याचा ब्रिटिश सरकारचा जो उपजिल्हाधिकारी आहे त्यांनी या भागामध्ये सर्वे केला. सप्तशृंगीच्या डोंगरापासून तर हरिश्चंद्रगडापर्यंत 3150 मैल एवढ्या क्षेत्राचा त्याने या ठिकाणी सर्वे केला. या भागामधील जमिनीची आणि पिकांची त्याने वर्गवारी केली. ज्या क्षेत्रामध्ये भाताची लागवड होत होती अशा क्षेत्राची त्यांनी वेगळी मोजणी केली आणि ज्या क्षेत्रामध्ये नाचणी, वरई, सावा ही भरडधान्य, खुरासणी आणि उडीद यासारखी पिके घेतली जात होती अशा माळरान आणि डोंगराळ जमिनीची त्यांनी वेगळी प्रतवारी वर्गवारी केली आणि या ठिकाणच्या लोकांवर त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये शेतसारा बसवला. जमीन महसूल या लोकांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आता द्यायला लागत होता. हे या लोकांच्या रोषाचं किंवा उठावाचं एक महत्वाचं कारण होतं. तिसरं कारण, या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सागवान लाकूड होतं. तर या ठिकाणची जी जंगलं आहे, जमिनीची मोजणी केल्यानंतर राहिलेली जी जमीन आहे ती ब्रिटिशांनी आपल्या ताब्यामध्ये घेतली. पर्यायाने येथील जंगलं आणि त्या जंगलामध्ये असणारं अमूल्य असं सागवानी लाकूड हे ब्रिटिशांच्या मालकीचं झालं आणि ब्रिटिशांनी ही लाकडं विकून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नफा कमवायला सुरुवात केली. म्हणजे जे आदिवासींचं जंगल उत्पादन आहे त्याच्यावरती ब्रिटिशांनी आपला हक्क सांगायला इकडे सुरुवात केली. हे आदिवासींच्या रोषाचं तिसरं कारण होतं. आणि चौथं कारण ते म्हणजे या डांग प्रदेशामध्ये राहणारे आदिवासी मोठ्या प्रमाणामध्ये पशुपालन करत होते, गायी आणि बकऱ्या पाळत होते. त्यांच्या प्रत्येक जनावरावर त्यांना ब्रिटिशांना कर द्यावा लागत होता. त्याला चराई कर किंवा ग्राजिंग टॅक्स असं म्हटलं जात होतं. याच्यामुळे सुद्धा या आदिवासी जमातींमध्ये ब्रिटिश सरकार विरुद्ध संतापाची भावना होती आणि या सगळ्या कारणांचा परिपाक असा झाला की 1857 साली पेठ आणि हर्सुल मधील आदिवासी ब्रिटिशांविरुद्ध संघटित झाले आणि त्यांनी ब्रिटिश सरकार विरुद्ध मोठा उठाव त्या ठिकाणी घडवून आणला. ब्रिटिशांनी हा जो उठाव आहे तो मोडून काढण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. यावेळी ग्लासपूल नावाचा एक ब्रिटिश अधिकारी आपल्या सैन्य तुकडीसह दिंडोरी या ठिकाणी होता. तो ताबडतोब पेठकडे निघाला. त्याच्यासोबत 30 जवान होते. त्या 30 जवानांसह तो जेव्हा पेठमध्ये आला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की येथील क्रांतिकारकांनी, उठावकऱ्यांनी पेठची जी ब्रिटिश ट्रेझरी आहे ती ट्रेझरी लुटलेली आहे आणि त्या ठिकाणची सगळी जी कागदपत्र आहेत ती कागदपत्र नष्ट केलेली आहेत. ब्रिटिश शिपायांना चोप दिलेला आहे आणि संपूर्ण ट्रेझरी आपल्या ताब्यात घेतलेली आहे. ग्लासपूल येत असल्याची खबर बंडकऱ्यांना लागल्यानंतर बंडकऱ्यांची पांगापांग झाली. ते ट्रेझरी पासून दूर गेले. बंडकऱ्यांची संख्या हजारोमध्ये होती. त्यामुळे ग्लासपूल त्यांच्यावरती आक्रमण करू शकला नाही. त्याने कसा बसा त्या ट्रेझरीमध्ये आश्रय घेतला. ही बातमी त्यावेळेस कॅप्टन नुताल नावाचा जो अधिकारी आहे त्या कॅप्टन नुताल याला कळाली. कॅप्टन नुताल हा जो आहे तो त्यावेळेस भंडारदरा कॅम्प, अकोले तालुक्यामध्ये भंडारदरा कॅम्प या ठिकाणी होता. 3 डिसेंबरला त्याला सकाळी ही बातमी समजली. कॅप्टन नुताल हा डेक्कन कोळी कॉर्पचा प्रमुख होता. आता मी तुम्हाला डेक्कन कोळी कॉर्प बद्दल थोडक्यात माहिती सांगतो. ब्रिटिशांनी आदिवासी प्रदेशामध्ये लढताना
आदिवासींच्या विरोधामध्ये आदिवासींना लढवल्याचं आपल्याला दिसून येतं. आपण खानदेश मधील भिल्लांच्या उठावाचा विचार केला तर 1825 साली ब्रिटिशांनी कॅप्टन ओट्राम याच्या नेतृत्वाखाली खानदेश भिल्ल कॉट नावाची एक भिल्ल पलटण निर्माण केली आणि या भिल्ल पलटणीच्या आधारे त्यांनी खानदेश मधील आदिवासींचे जे उठाव आहेत, भिल्लांचे जे उठाव आहेत, त्या उठावांवर नियंत्रण मिळवण्याचं काम केलं. त्याचप्रमाणे इकडे नाशिक, अहमदनगर, पुणे आणि ठाणे या जिल्ह्यांमधील डोंगराळ भागामध्ये आदिवासींचे जे उठाव सुरू होते ते उठाव नियंत्रणात आणण्यासाठी कॅप्टन नुताल याने या भागामध्ये डेक्कन कोळी कॉर्प, दुसरं नाव त्या कॉर्पचं कोळी लेव्ही असं आहे, ही डेक्कन कोळी कॉर्प उभारली आणि तिला त्यांनी प्रशिक्षण दिलं. या कोळी कॉर्पच्या माध्यमातून त्यांनी या प्रदेशातील आदिवासींच्या उठावांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केल्याचं आपल्याला दिसून येतं. आता ही कोळी कॉर्प जी आहे ती कोळी कॉर्पच त्यांनी का निर्माण केली? डेक्कन कोळी कॉर्पला आपण महादेव कोळी कॉर्प्स असं सुद्धा म्हणू शकतो. तर त्याबद्दल कॅप्टन नुताल एका ठिकाणी लिहितो, तो म्हणतो, कोली who in Maratha times had been among the foremost of the brave Maori or West Deccan soldiers. The corps were recruited chiefly in the hilly part of Junnar in Pune, Akola in Ahmednagar and Nasik. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे शूर मावळे होते किंवा त्यांना दख्खनचे योद्धे म्हणून ओळखलं जात होतं, अशा महादेव कोळी लोकांचा वापर आपण या कोळी कॉर्पमध्ये करायचा, अशी एक सुपीक आयडिया या ब्रिटिश अधिकाऱ्यांना सुचलेली आहे आणि त्यांनी या ठिकाणी डेक्कन कोळी कॉर्पची उभारणी केलेली आहे. 3 डिसेंबरला त्याला कळालं की पेठ या ठिकाणी एक मोठा उठाव झालेला आहे. तो आपल्या कॉर्पचे 160 पायदळाचे सैनिक आणि 50 घोडदळाचे सैनिक घेऊन पेठच्या दिशेने निघाला. त्र्यंबकेश्वरला आल्यानंतर त्याला त्या ठिकाणी समजलं की त्र्यंबकेश्वरला सुद्धा उठाव झालेला आहे आणि तेथील महादेव कोळी, ठाकर आणि भिल्ल लोकांनी त्र्यंबकेश्वरची जी ट्रेझरी आहे ती लुटलेली आहे. त्र्यंबकेश्वरला त्यांनी काही बंडखोरांना अटक केली, त्यांची चौकशी केली, तर या षडयंत्रामध्ये तेथील ब्राह्मणांचा सुद्धा हात असल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्याच रात्री त्यांनी त्यातील एका ब्राह्मणाला फाशी दिली आणि इतर बंडकऱ्यांना विविध प्रकारच्या कारावासाच्या शिक्षा त्यांनी सुनावल्या आणि त्र्यंबकेश्वरचा उठाव मोडून तो आता पुन्हा पेठच्या दिशेने रवाना झाला. पेठच्या दिशेने रवाना झाल्यानंतर तो 12 डिसेंबरला हर्सुल या ठिकाणी पोहोचला. तर हर्सुलचा बाजार त्या ठिकाणच्या उठावकऱ्याने लुटलेला होता आणि हर्सुलची ट्रेझरी सुद्धा लुटलेली होती. कॅप्टन नुतालची तुकडी त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याने बऱ्याचशा क्रांतिकारकांना ताब्यामध्ये घेतलं. नुताल आल्याचा सुगावा लागल्यानंतर बरेचसे क्रांतिकारक मधला डोंगर ओलांडून पलीकडे पेठमध्ये दाखल झाले. पेठमध्ये अगोदरच ग्लासपूल नावाचा अधिकारी आपल्या 30 जवानांसह त्या ठिकाणी उपस्थित होता. या ठिकाणी कॅप्टन नुतालला एका जमीनदाराने माहिती दिली की ग्लासपूल आणि त्याचे जे शिपाई आहेत त्यांची परिस्थिती अतिशय बिकट आहे. सर्व बंडकऱ्यांनी त्यांना चारही बाजूनी घेरलेला आहे. ही बातमी कळताच तो ताबडतोब पेठच्या दिशेने रवाना झाला. पेठला गेल्यानंतर बरेचसे बंडकरी त्याची तुकडी आल्याची माहिती मिळताच डोंगर दऱ्यामध्ये आणि जंगलामध्ये आश्रयासाठी निघून गेले.
कॅप्टन ग्लासपूल आणि त्याची तुकडी सुरक्षित असल्याचं त्याच्या लक्षात आलं. याच काळामध्ये बॉस्वेल आणि चापमन नावाचे जे अधिकारी आहेत ते आपल्या तुकडीसह पेठ या ठिकाणी दाखल झाले. त्यामुळे ब्रिटिशांची ताकद त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये वाढली आणि मग ब्रिटिशांनी बंडकऱ्यांवर प्रतिहल्ले करण्यास सुरुवात केली. या प्रतिहल्ल्यामध्ये अनेक बंडकरी मारले गेले आणि बंडकऱ्यांचे जे पुढारी होते किंवा जे नेते होते त्यातील बऱ्याच जणांना पकडण्यात आलं. बॉस्वेल नावाचा जो ब्रिटिश अधिकारी आहे तो त्या ठिकाणी पेठचा पॉलिटिकल एजंट होता. त्याने विशेष चौकशी मोहीम पेठमध्ये राबवायला सुरुवात केली आणि रात्री बंडकऱ्यांवरती वॉच ठेवून त्यातील बऱ्याचशा बंडकऱ्यांना पकडलं गेलं आणि पेठच्या या उठावामध्ये पेठचे राजे भगवंतराव निळकंठराव महाराज यांचा हात असल्याचा संशय ब्रिटिश अधिकाऱ्यांना होता. त्यामुळे त्यांनी भगवंतराव निळकंठराव महाराज यांच्या घराची झडती घेतली. त्यामध्ये त्यांना काही कागदपत्रे आढळून आली. पेठमधील इतर सर्व घरांचं नुकसान झालं होतं, परंतु भगवंतराव महाराजांच्या घराचं थोडंही नुकसान झालं नव्हतं. त्यामुळे त्यांच्या शंकेला बळ मिळालं. ब्रिटिशांनी भगवंतराव महाराजांना अटक केली, त्यांची चौकशी केली. चौकशी अंती भगवंतराव महाराजांचा या बंडामध्ये हात असल्याचं ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या तपासामध्ये निष्पन्न झालं. त्यानंतर ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भगवंतराव महाराजांना कोणती शिक्षा द्यायची हे ठरवण्यासाठी एक कमिशन गठीत केलं. त्या कमिशनमध्ये कॅप्टन नुताल, कॅप्टन बॉस्वेल, कॅप्टन मॉन्टगोमेरी असे अनेक ब्रिटिश अधिकारी होते आणि शेवटी त्यांनी भगवंतराव महाराज आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पेठ या ठिकाणी सर्व लोकांच्या समक्ष फाशी देण्याचा निर्णय घेतला. ब्रिटिश रेकॉर्डमध्ये जे डॉक्युमेंट सापडतात त्यामध्ये पेठच्या उठावामध्ये सहभागी असणाऱ्या 21 लोकांची यादी देण्यात आलेली आहे. 9 डिसेंबर 1857 साली पेठच्या उठावामध्ये सहभागी झालेले हे सगळे क्रांतिकारक आहेत. या 22 क्रांतिकारकांपैकी ब्रिटिशांनी 7 जणांना फाशीची शिक्षा दिली. त्यामध्ये नटू नाईक हा पेठ परगण्याचा सरनाईक होता. धोंडू बागुल हा पेठचा नाईक होता. टुकूर पाटील कुंभाले नावाचं गाव आहे त्या ठिकाणचा पाटील होता. तुकाराम सरनाईक हा हर्सुल महालचा सरनाईक होता. भाऊ उर्फ गंगाराम पाटील चिंचवड या गावचा पाटील होता. अर्जुन पाटील छोटा जातेगाव इथला हा पाटील होता. आणि भगवंतराव निळकंठराव राजा या 7 जणांना ब्रिटिशांनी फाशी दिली. 3 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्यामध्ये सोनू बागुल, मुन्ना कोळी, काळू उर्फ राजा यांचा समावेश होतो. 5 जण पकडले गेले आणि त्यांना विविध प्रकारच्या शिक्षा सुनावण्यात आल्या. एक क्रांतिकारक ब्रिटिशांविरुद्ध झालेल्या चकमकीमध्ये ठार झाला. 5 जण ब्रिटिशांच्या हाती लागले नाहीत. या उठावामध्ये भागोजी नाईक यांचा सुद्धा सहभाग असल्याचं आपल्याला दिसून येतं. 19 डिसेंबर 1857 रोजी कॅप्टन वॉकर आणि बॉस्वेल हे अधिकारी आपल्या तुकडीसह तेथे आले.
त्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत केलेला जो पत्रव्यवहार आहे तो पत्रव्यवहार सुद्धा राज्य पुरावी लेखागारामध्ये उपलब्ध आहे. कॅप्टन नुताल याने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना जी पत्र लिहिलेली आहेत ती पत्र सुद्धा या उठावा संदर्भामध्ये आपल्याला महत्वाची माहिती देतात. जो बॉसवेल आहे त्या बॉसवेलने 20 डिसेंबर 1857 रोजी ठाणे जिल्ह्याचा मॅजिस्ट्रेट कॅप्टन मॉर्गन याला पाठवलेल्या पत्रात पेठच्या उठावाचं महत्वपूर्ण वर्णन केलेलं आहे. हा जो बॉसवेल आहे याला इंग्रज सरकारने उठाव काळामध्ये पेठचा पॉलिटिकल एजंट म्हणून त्याची नियुक्ती केली होती आणि पेठमध्ये ब्रिटिशांनी ज्या काही कारवाया केल्या, जे काही निर्णय घेतले त्यामध्ये त्याचा महत्वाचा वाटा होता आणि म्हणून त्यांनी पाठवलेली जी पत्रे आहेत ती पत्रे अतिशय महत्वाची आहेत आणि या उठावाचे माहिती देण्यासाठी ते महत्वाचे पुरावे आहेत. तर अशा पद्धतीने ब्रिटिश अधिकाऱ्यांनी पाशवी बळाचा वापर करून पेठ येथील हा जो आदिवासींचा उठाव आहे तो आदिवासींचा उठाव मोडून काढण्यामध्ये यश मिळालं. असं जरी असलं म्हणजे 1857चा पेठचा उठाव ब्रिटिशांनी मोडून जरी काढला असला तरीही आदिवासींचा ब्रिटिशांच्या विरोधातला जो संघर्ष आहे तो संघर्ष मात्र थांबला नाही. तो संघर्ष पुढे तसाच चालू असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत हा जो संघर्ष आहे तो संघर्ष सुरूच होता. ब्रिटिशांविरोधामध्ये आदिवासींचे जे उठाव झालेले आहेत त्या उठावाचे अनेक परिणाम झाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यातील महत्वाचा परिणाम आहे तो म्हणजे आदिवासींच्या संदर्भात ब्रिटिशांनी केलेले विविध प्रकारचे कायदे हा ब्रिटिशांविरोधातील उठावाचा सर्वात महत्वाचा परिणाम आहे आणि त्या कायद्यांचे परिणाम आजही आदिवासी जमातींवर झाल्याचे दिसून येते किंवा आजचे जे कायदे आहेत ते कायदे त्या ब्रिटिशकालीन कायद्यांवर आधारित असल्याचं आपल्याला दिसून येतं. यामध्ये 1827 साली ब्रिटिशांनी एक कायदा केला. त्या कायद्यानुसार नगर, नाशिक आणि खानदेश हा प्रांत ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये गेला आणि या 1857च्या कायद्यातील कलम 12 नुसार आदिवासी भागामध्ये जे उठाव झाले त्या उठावामध्ये सहभागी असणाऱ्या क्रांतिकारकांवरती काय कारवाई करायची या संदर्भातले निर्णय घेण्याचा अधिकार ब्रिटिशांना मिळाला. 1874 साली ब्रिटिशांनी भारतामध्ये शेड्यूल्ड डिस्ट्रिक्ट ऍक्ट लागू केला. हा अत्यंत महत्वाचा कायदा आहे. त्याच कायद्याच्या आधारे पुढील काळामध्ये 5वी आणि 6वी अनुसूची भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट झाल्याचं आपल्याला दिसून येतं. 1865 आणि 1878 साली ब्रिटिशांनी फॉरेस्ट ऍक्ट निर्माण केला आणि आदिवासी भागातील आदिवासींच्या सार्वजनिक मालकीची जागा, जमीन, जंगल होती त्याच्यावरती ब्रिटिशांनी आपली मालकी प्रस्थापित केली. या कायद्याचा सुद्धा दूरगामी परिणाम आदिवासी जमातींवर झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आदिवासींचे उठाव नियंत्रणात ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी अजून एक महत्वाचा कायदा केला तो म्हणजे 1872 सालचा क्रिमिनल ट्राईब ऍक्ट. त्या क्रिमिनल ट्राईब ऍक्ट नुसार ब्रिटिशांनी महादेव कोळी, भिल्ल, कातकरी या जमातींना क्रिमिनल ट्राईबच्या लिस्ट मध्ये टाकल्याचं आपल्याला दिसून येतं. गुन्हेगारी जमाती कायदा म्हणून तो कायदा कुप्रसिद्ध आहे. या कायद्याचा उपयोग करून आदिवासींचं दमन ब्रिटिशांनी केल्याचं त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. त्यानंतर मॉन्टेग्यू चेम्सफर्ड हा जो 1919चा कायदा आहे या 1919च्या कायद्यामध्ये जो शेड्यूल एरिया आहे त्या शेड्यूल एरिया मधील कायदे करण्याचा अधिकार
गव्हर्नर कौन्सिलला देण्यात आला. 1935च्या भारत कायद्यामध्ये सुद्धा याच्यामध्ये बदल झाले नाहीत आणि त्यामुळे आजही आदिवासी भागातील कायदे करण्याचा अधिकार गव्हर्नर म्हणजेच राज्यपाल आणि राष्ट्रपती यांना असल्याचं आपल्याला दिसून येतं. याचं मूळ जे आहे ते या आदिवासी उठावामध्ये असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर या भागामध्ये सावकारशाही प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली होती. ते सुद्धा उठावांपाठीमागचं महत्वाचं कारण होतं. म्हणून ब्रिटिशांनी 1879 मध्ये डेक्कन रिलीफ ऍक्ट नावाचा कायदा करून सावकारशाहीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केल्याचं आपल्याला दिसून येतं. याचबरोबर 1928 आणि 1939 साली ॲबोरिजिनल अँड हिल ट्राईब कमिटी नेमून ब्रिटिशांनी आदिवासींचं सर्वेक्षण केलं आणि या ॲबोरिजिनल आणि हिल ट्राईबच्या रिपोर्टच्या आधारेच आज ज्या आदिवासी जमाती शेड्यूल ट्राईबच्या लिस्टमध्ये समाविष्ट झालेल्या आहेत त्या पाठीमागे ॲबोरिजिनल आणि हिल ट्राईब कमिटीचे जे रिपोर्ट आहेत त्यांची महत्वाची भूमिका असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे हे सगळे जे कायदे आहेत हे आदिवासींनी ब्रिटिशांविरुद्ध जे उठाव केले त्या उठावांचा हा परिपाक आहे आणि हे कायदे आजही आदिवासींच्या दृष्टीने महत्वाचे असून आदिवासींच्या जीवनावर आजही त्या कायद्यांचा प्रभाव असल्याचं आपल्याला दिसतं. कारण आज स्वतंत्र भारतामध्ये आदिवासींच्या संदर्भातले जे कायदे आहेत ते कायदे याच ब्रिटिश कालीन कायद्यांवर आधारित असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच आदिवासींचे जे उठाव झाले त्या उठावांचे दूरगामी परिणाम आदिवासी जमातीवरती झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून इतिहासामध्ये आदिवासींचे जे उठाव आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत. परंतु दुर्दैवाने भारतीय इतिहास लेखन शास्त्रामध्ये जे इतिहास लेखनाचे वेगवेगळे प्रवाह आहेत, राष्ट्रवादी इतिहास लेखन प्रवाह, वसाहतवादी इतिहास लेखन प्रवाह, सलबार्टन इतिहास लेखन प्रवाह, काही अपवाद सोडल्यास, सन्मानीय अपवाद सोडल्यास या इतिहास लेखन प्रवाहाने आणि भारतातील इतिहास संशोधकांनी, इतिहास लेखकांनी आदिवासींच्या इतिहासाकडे मात्र लक्ष दिलं नाही, की जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं असा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी पडल्याशिवाय राहत नाही. कारण भारताचा इतिहास आदिवासींच्या इतिहासाशिवाय पूर्णत्वास जाऊ शकत नाही असं मला या ठिकाणी वाटतं. आणि म्हणून भारतीय इतिहास लेखनात आदिवासींच्या इतिहासाला अनन्यसाधारण महत्व आहे असं मला माझ्या या व्याख्यानाचा किंवा या चर्चेचा समारोप करताना म्हणावंसं वाटतं. आणि म्हणून आदिवासींचा इतिहास हा महत्वपूर्ण इतिहास आहे. कारण या इतिहासाने भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा पाया घातलेला आहे. या ठिकाणी मला बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल सुरुवातीलाच आभार व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतो. सर, आपण थांबणार नाही आहोत, चर्चा पुढे चालू राहणार आहे. आपण विवेचन अतिशय सुंदर केलेलं आहे. पेठचा उठाव असेल, या उठावाच्या अनुषंगाने या ठिकाणी आपण काही ऐतिहासिक दाखले देत अतिशय महत्वपूर्ण माहिती आम्हा सर्वांसाठी दिलेली आहे. यामध्ये मी फक्त एक महत्वाचा जो मुद्दा या ठिकाणी राहिलेला आहे, तुम्ही जे काही कायद्यांची माहिती दिली त्या कायद्यामध्ये मी फक्त एक ऍड करतो, तुमची परवानगी असेल तर. ऍक्च्युअली तो तुमचा नाही, विषय करा ना आहे. यामध्ये एक आपण इतिहासामध्ये अभ्यासलेला आहे, सायमन गो बॅक. अशा अनेक घोषणा इतिहासाच्या पुस्तकात आपण वाचल्या, अभ्यासल्या. शालेय पाठ्यक्रमात तर खरं तर त्या गोष्टी आहेत. ब्रिटिश सरकारने हे जे सायमन कमिशन 1927 मध्ये नेमलेलं होतं, या कमिशनने आदिवासी भागामध्ये प्रत्यक्षात जाऊन तेथील लोकांबरोबर चर्चा केली. कारण वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न केले, वेगवेगळ्या प्रकारचं सैनिकी बल वापरून आदिवासींचे उठाव मोडीत काढण्याचा प्रयत्न ब्रिटिश शेवटपर्यंत करत होते. परंतु तरी देखील आदिवासींचे उठाव त्या ठिकाणी कुठेही थांबताना दिसून येत नव्हते. आणि म्हणून मग सायमन कमिशनने प्रत्येक गावात गेले, त्यांचे सदस्य सगळे गावात गेल्यानंतर आदिवासी लोकांबरोबर प्रत्यक्ष संवाद साधला.
त्या काळामध्ये अशी पद्धत होती की जे काही राजे असतील आदिवासींचे किंवा जे काही प्रमुख देशमुख असतील किंवा इतर जी व्यवस्था त्या ठिकाणी कार्यरत होती त्या व्यवस्थेबरोबर बोललं जायचं. परंतु सायमन कमिशनने प्रत्यक्षात सामान्य जनतेबरोबर चर्चा केली आणि त्या चर्चेतून त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी जे काही नोंदी केलेल्या आहेत त्या नोंदी आपल्याला 5व्या आणि 6व्या अनुसूचीमध्ये जी भारतीय राज्यघटनेमध्ये आदिवासींसाठी दिलेली आहे त्याच्यामध्ये त्या तरतुदी दिसतात. तसेच अलीकडे जो पेसा कायदा आपल्याला अनेकदा चर्चेत येताना दिसतो, या पेसा कायद्यामधील ग्रामसभेचे अधिकार असतील, आदिवासींचे आमचं गाव आमचं सरकार असे जे काही अधिकार आहेत, हे अधिकार त्या सायमन कमिशनने जे काही निरीक्षणं नोंदवली त्यावर आधारित आहेत असं मला वाटतं. त्यातील काही निरीक्षणांचा जर विचार केला तर त्यामध्ये प्रामुख्याने एक महत्वाचं निरीक्षण आहे ते म्हणजे आदिवासी जमीन धारणेसाठी सुरक्षा, आदिवासींच्या न्याय व्यवस्थेच्या पारंपरिक पद्धती चालू ठेवण्याचे स्वातंत्र्य आणि पिढीजात चालीरीती कायम राखण्यात हवी तेवढी मुभा आदिवासींना देण्यात यावी असं सायमन कमिशनने त्या ब्रिटिश सरकारला त्या काळामध्ये कळवलेलं होतं. आणि तुम्हालाही माहिती आहे की आदिवासींच्या विवाहविषयक स्वातंत्र्य आजही संविधानाने आदिवासींना दिलेलं आहे. हिंदू मॅरेज ऍक्ट त्या ठिकाणी आदिवासींना लागू नाही. त्याचबरोबर ग्रामपंचायतीमध्ये पेसा कायद्याच्या अनुषंगाने वेगवेगळं स्वातंत्र्य आदिवासींना त्या ठिकाणी बहाल करण्यात आलेलं आहे. परंतु दुर्दैवाने या गोष्टींवरती चर्चा होत नाही. आदिवासींना ते अधिकार वापरता येऊ नयेत अशी यंत्रणा या ठिकाणी कार्यरत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. असो, आपण खरं तर खूप चांगली माहिती या ठिकाणी दिली. या ठिकाणी आपल्यासोबत आदरणीय डॉक्टर कृष्णा भवारी सर हे देखील या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. त्यानंतर राहुल भांगरे हे देखील आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर मनोहर मोहरे सर हे देखील आहेत आणि कालचे आपले वक्ते योगेश सारोक्ते सर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. यांनीही आपलं सर्व विवेचन अतिशय बारकाईने ऐकलेलं आहे. तर मी त्यांनाही या ठिकाणी विनंती करतो की आपले काही जर प्रश्न असतील, गवारे सरांनी पेठचा उठावाबाबत अतिशय सखोल असं विवेचन आपल्या समोर सादर केलेलं आहे. याबाबत कुणाचं जर काही म्हणणं असेल, आपल्याला काही ऍड करायचं असेल किंवा सरांना काही विचारायचं असेल तर विचारू शकता. राहुलला मी विनंती करतो की त्याने अगोदर त्याचा प्रश्न विचारावा. सर्वात आधी मी गवारी सरांचं खूप अभिनंदन करतो की अतिशय अभ्यासपूर्ण आणि अतिशय माहितीपूर्ण असं जे तुम्ही लेक्चर दिलं. बऱ्याच गोष्टी आम्हाला म्हणजे बहुतांशी काहीच माहित नव्हतं पेठच्या उठावाबद्दल, परंतु तुमच्यामुळे अतिशय चांगली माहिती मिळाली. आणि फक्त उठाव किंवा लढाई इथपर्यंत तुम्ही न थांबता पुढे जाऊन त्याचे परिणाम म्हणून कुठले कायदे झाले, त्याचा कसा बाकीचा परिणाम झाला हे सुद्धा जे कव्हर केलं ते मला वाटतं हायलाईट ऑफ द टॉक होतं. तर आता मी एक प्रश्न फक्त मला विचारायचा होता. 1857लाच पहिलं स्वातंत्र्य समर असं ज्याला गणलं गेलं तो उठाव झालेला होता. तर पेठचा हा उठाव सुद्धा 1857लाच झाला. तर मला हे जाणून घ्यायचं होतं की तो जो पहिलं स्वातंत्र्य समर म्हणून किंवा शिपायांचं बंड म्हणून हे टाळला गेलेला इंग्रजांकरवी तो जो उठाव होता तो आणि पेठचा उठाव हे समकालीन होते. तर त्यांच्यामध्ये काही तसा संबंध होता का, आणि संबंध असेल तर तो कशा संदर्भात होता? कारण सहसा आपण पाहिलं की फक्त उत्तर भारतातच तो उठाव झाला होता. महाराष्ट्रात त्या उठावावरून काही लढाया झाल्या नव्हत्या. तर ही महाराष्ट्रातली एकमेव त्या उठावाची जर असेल तर ही एकमेव लढाई आहे का? याबद्दल तुमचं काय मत आहे? चांगला प्रश्न आहे सर तुमचा. मुळात 1857 आणि 1858 या काळामध्ये आदिवासींचे जे उठाव झालेले आहेत म्हणजे महाराष्ट्राच्या अनुषंगाने विचार केल्यास तर त्यामध्ये नगरमध्ये भागोजी नाईक यांचा झालेला एक महत्वपूर्ण उठाव आहे. त्यानंतर आता आपण ज्या उठावासंदर्भात बोललो तो म्हणजे पेठचा उठाव आहे. आणि खानदेशमध्ये काजीसिंग नाईक आणि भीमा नाईक यांच्या नेतृत्वाखाली झालेले जे उठाव आहेत ते या तीनही उठावांचा जो कालावधी आहे तो समकालीन असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर हे आदिवासींचे उठाव आणि 1857 साली झालेला जो राष्ट्रीय उठाव आहे या उठावांमध्ये काही साम्य स्थळ आहेत का
असा तुमचा प्रश्न आहे. तर हो. निश्चितपणे एकाच कालखंडामध्ये जेव्हा दोन अशाच प्रकारच्या घटना घडतात, तेव्हा त्याच्यामध्ये काही साम्य स्थळ असण्याची शक्यता असते. तर पेठच्या उठावाचा राष्ट्रीय उठावाशी काही संबंध होता ब्रिटिशकालीन डॉक्युमेंट्समध्ये त्या संदर्भात फारसं विवेचन आलेलं नाही. पण एका पत्रामध्ये ब्रिटिश अधिकाऱ्याचं एक वाक्य आलेलं आहे की त्यांनी जेव्हा अ, अ, महाराजांच्या घराची झडती घेतली, तेव्हा त्यामध्ये जे काही डॉक्युमेंट्स त्यांना सापडले भगवंतराव निळकंठराव महाराजांच्या घरामध्ये, तर त्या डॉक्युमेंट्समध्ये नानासाहेब पेशव्यांचं एक पत्र त्यांना सापडल्याचा त्यांनी एका ओळीमध्ये अगदी उल्लेख केलेला आहे. त्यामुळे ब्रिटिशांनी या उठावाचा त्या पत्राशी संबंध जोडला. आता ही घटना आहे ती आपण आहे त्यामुळे आता ती आपल्याला खरं मानायलाच हवी. परंतु जर त्यांना भगवंतराव निळकंठराव महाराजांना दोषीच ठरवायचं असेल, तर ब्रिटिश असा कोणत्याही प्रकारचा संबंध तिकडे प्रस्थापित करू शकतात. परंतु या उठावाचा राष्ट्रीय उठावाशी काहीच संबंध नसेल असं सुद्धा आपण म्हणू शकत नाही. परंतु त्या संदर्भाचे लिखित आणि प्राथमिक स्वरूपाचे पुरावे फारसे उपलब्ध असल्याचं सध्या तरी मला सापडलेलं नाही. सर, आता मला एक प्रश्न आहे. त्या ठिकाणी प्रामुख्याने आपण अतिशय सविस्तरपणे विवेचन केलेलं आहे. मला एकच विचारायचं की आजच्या तरुणांनी, खास करून जे कॉलेजला जातात, महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत, या तरुणांनी या उठावातून नक्की कोणती प्रेरणा घ्यावी? आजच्या तरुणांना या उठावातून घेण्यासारखं खूप काही आहे. की तरुण म्हणजे काय, तर सळसळतं रक्त आणि कोणतीही गोष्ट करण्यासाठी जो तयार असतो, म्हणजे चांगल्या अर्थाने मी म्हणतोय, त्याला आपण तरुण म्हणतो. आणि आदिवासींच्या उठावांचा जर विचार केला तर जे आदिवासी क्रांतिकारक आहेत, ते सगळे जे क्रांतिकारक आहेत, त्यांनी साधारणपणे 20 ते 35 वर्षाच्या दरम्यानच्या वयामध्ये ब्रिटिशांविरुद्ध उठाव केल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे तरुण वयामध्ये ही मंडळी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लढलेली आहे. तर त्या काळामध्ये असणारी जी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीनुसार त्यांनी हा लढ्याचा जो मार्ग आहे तो स्वीकारलेला आहे. निश्चितच हा जो मार्ग आहे हा सोपा नव्हता. रस्ता काट्याकुट्यांचा, दगडधोंड्यांचा होता. राघोजी भांगरेंचा जर आपण विचार केला तर 1841 ते 1848 असं जवळजवळ 8 वर्ष प्रदीर्घ लढा राघोजी भांगरेंनी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये दिला. राघोजी भांगरेंची ताकद आणि ब्रिटिशांची ताकद याची जर तुलना केली तर या उठावाची आपण कल्पना करू शकतो. मला नाही वाटत की राघोजी भांगरे 8 वर्षाच्या काळामध्ये एका ठिकाणी एका दिवसापेक्षा जास्त काळ राहिले असतील. म्हणजे रोज प्रवास, सतत 8 वर्ष त्या क्रांतीवीराला त्या ठिकाणी प्रवास करावा लागलेला आहे. म्हणजे किती खडतर मार्ग होता हा लढ्याचा, तरीही या क्रांतीवीरांनी हा मार्ग पत्करला. मग त्या मानाने आजच्या परिस्थितीमध्ये राहणारा जो आदिवासी तरुण आहे, त्याची परिस्थिती तेवढी खडतर किंवा तेवढी बिकट आहे का? आणि आजच्या आदिवासी तरुणाची चांगल्या अर्थाने, म्हणजे आज आपण लोकशाही मध्ये राहतो. आज काय आपल्याला शस्त्र हातामध्ये घ्यायची गरज नाही. आपलं शस्त्र जे आहे ते हे आहे, आपलं पेन हेच आपलं शस्त्र आहे, लेखणी हेच आपलं शस्त्र आहे. आणि ते शस्त्र भारतीय राज्यघटनेने आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा इतर सगळे समाज सुधारक असतील, यांनी आपल्याला लेखणी हे शस्त्र दिलेलं आहे, शिक्षण हे शस्त्र दिलेलं आहे. तर या संदर्भामध्ये आदिवासी तरुणांनी शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त मेहनत घेण्याची तयारी ठेवली पाहिजे, कठोर परिश्रम घेण्याची तयारी ठेवली पाहिजे आणि आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये या क्रांतीवीरांकडनं प्रेरणा घेऊन उत्तुंग यश मिळवण्याचं ध्येय
निश्चितपणे आजच्या तरुणाला आपल्या समोर ठेवता येईल असं मला वाटतं. सर, अजून त्या ठिकाणी मला आपणास हे विचारावं असं वाटतं की भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास ज्यावेळेस तथाकथित इतिहासकार मांडत असतात, त्या इतिहासामध्ये आदिवासी उठावांचा उल्लेख प्रकर्षाने जाणवत नाही. तो का जाणवत नसावा असं मला या ठिकाणी तुम्हाला विचारावंसं वाटतं. तुमचं याबाबत काय मत आहे? माझं या बाबतीत मत असं आहे की मी जेव्हा या संदर्भात संशोधन करायला सुरुवात केली आणि संदर्भ ग्रंथ शोधायला सुरुवात केली, तेव्हा म्हणजे आपलं दुर्दैव की भारतीय इतिहासकारांनी या आदिवासींच्या इतिहासावर फारसं इतिहास लेखन आणि संशोधन केल्याचं मला आढळलं नाही. परंतु ज्या ब्रिटिशांनी आपल्यावरती राज्य केलं, त्याच ब्रिटनमधील एक संशोधक डेव्हिड हार्डिमन, अमेरिकेतील एक संशोधक रॉबिन्सन यासारख्या परदेशातील मंडळींनी या आदिवासींच्या उठावांवर रिसर्च केलेला आहे, संशोधन केलेलं आहे. त्यांनी त्यांच्या पर्स्पेक्टिव्ह मधून विषयाची जरी मांडणी केलेली असली तरी त्यांची मांडणी महत्वपूर्ण आहे. परंतु भारतीय इतिहासकारांनी आदिवासींच्या या इतिहासाकडे दुर्लक्ष का केलं, हा खरं तर माझ्याही समोरचा प्रश्न आहे. पण त्यामुळे भारतीय इतिहास लेखनाचंच नुकसान झालेलं आहे आणि जो खरा इतिहास आहे आणि जो समग्र इतिहास आहे, कारण आदिवासी सुद्धा या देशाचा नागरिक आहे, तो मूळ निवासी आहे, इथला मूळ रहिवासी आहे आदिवासी. आणि ज्या म्हणजे मूळ इतिहासाची सुरुवातच आदिवासींपासून होते. आणि मग तुम्ही आदिवासी इतिहास लेखन करताना तुम्ही पायाकडून सुरुवात जर नाही केली, म्हणजे पायाच तुमचा भुसभुशीत असेल, फाउंडेशनकडेच इतिहास लेखकाने लक्ष नाही दिलं, तर त्याच्यावरती उभा राहणारा जो इतिहासाचा डोलारा आहे तो कसा काय राहू शकतो? म्हणजे त्याला इतिहास लेखनाला जो बेस असला पाहिजे तो बेसच त्या ठिकाणी राहणार नाही. आणि म्हणून जरी इतिहास लेखकांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तरीही ते आदिवासींचा इतिहास नाकारू शकत नाही असं मला या ठिकाणी निश्चितपणे म्हणावंसं वाटतं. सर, कालच्या आपल्या व्याख्यातेही आज या ठिकाणी आपल्या समोर उपस्थित आहेत. त्यांनी एक काल मत मांडलं होतं, त्याची लिंक थोडीशी मी आपल्याकडे जोडतो. त्यांनी मत मांडलं होतं की आमचा इतिहास लिहिला नाही. तर मला तुम्हाला विचारायचं आहे की सर, तो लिहिला नाही याचे काही फायदे आहेत की तोटे आहेत? अनेकदा तोटेच चर्चेत येतात, पण काही फायदे असतील तर ते पण सांगा की त्यांनी जर हा लिहिलं बरोबर असतं तर आहे. काय झालं असतं. हा चर्चेतला हा अँगल पण खरं तर महत्वाचा आहे की बिगर आदिवासींनी जर आदिवासींचा इतिहास लिहिला तर तो इतिहास कसा असेल याची जर आपण थोडीशी कल्पना केली तर मग आपल्याला या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते मिळणं कदाचित थोडंसं सोपं जातं. मला कधी कधी असं वाटतं की इतिहासकारांनी आदिवासींचा इतिहास नाही लिहिला ते चांगलं झालं, कारण त्या इतिहासामध्ये त्यांनी काही चुकीची गृहीतकं मांडून ठेवली असती आणि चुकीच्या गोष्टी जर लिहून ठेवल्या असत्या तर आपल्याला आपली सगळी एनर्जी आणि सगळी ऊर्जा त्या गोष्टी खोडून टाकण्यासाठी खर्ची करावी लागली असती. त्यामुळे आता आदिवासी तरुणांना किंवा ज्यांना इतिहासामध्ये संशोधन करायचं अशा मंडळींना आदिवासी इतिहासाचा हा सगळा जो पट आहे तो रिकामा आहे आणि तुम्ही खरोखर आदिवासी इतिहासावर अतिशय उत्तम पद्धतीने इकडे संशोधन करू शकता आणि आदिवासीच्या इतिहासा संदर्भातली साधनं प्रचंड आहेत आणि सगळे प्रायमरी सोर्सेस उपलब्ध आहेत, म्हणजे प्राथमिक पुरावे उपलब्ध आहेत सगळ्या प्रकारचे. त्यामुळे ही संशोधकांना निश्चितच अपॉर्च्युनिटी आहे आणि आपल्या पर्स्पेक्टिव्ह मधून जो वस्तुनिष्ठ इतिहास आहे, जो जसा आहे तसा, म्हणजे काय मी आदिवासी आहे म्हणून आदिवासींच्या बाजूनेच सगळ्या इतिहासाची मांडणी झाली पाहिजे असं नाही. तर इतिहास हा वस्तुनिष्ठ इतिहास मांडणं आवश्यक आहे आणि तो आदिवासींच्या इतिहासाचा हा पट सर्वांसमोर उपलब्ध आहे. त्यामुळे आदिवासी तरुणांना ती अपॉर्च्युनिटी आहे आणि त्या अपॉर्च्युनिटीचा फायदा घेऊन अधिक चांगल्या पद्धतीने संशोधक, वेगवेगळ्या प्रकारचे संशोधक इकडे येऊन इतिहासावर संशोधन करू शकतात. समजा एखाद्या आदिवासी तरुणाला किंवा इतर बिगर आदिवासी तरुणाला आदिवासींचा हा वस्तुनिष्ठ इतिहास जर अभ्यासायचा असेल तर कोणकोणती साधनं आपल्या दृष्टिकोनातून उपलब्ध असल्याचं दिसून येतं?
बघा, इतिहास लेखनाची 3 प्रकारची साधनं आहेत. आपण प्रत्येकजण शाळा कॉलेजमध्ये ते शिकलेलो आहे. त्याला प्राथमिक साधने म्हणजे प्रायमरी सोर्सेस म्हणतो. दुसरं आहे सेकंडरी सोर्सेस आणि तिसरं आहे ओरल सोर्सेस. अशी 3 प्रकारची साधनं आहेत. आणि आदिवासी इतिहासासंदर्भातले हे 3ही प्रकारची साधनं आपल्याला उपलब्ध आहेत. म्हणजे अगदी प्राचीन काळातले रिटन सोर्सेस आपल्याकडे नाहीयेत. म्हणजे लिखित पुरावे प्राचीन काळातल्या आदिवासींच्या इतिहासाच्या संदर्भातले आपल्याकडे नाहीयेत. पण ब्रिटिश किंवा त्याच्या अगोदरचा पेशव्यांचा काळ असेल किंवा शिवाजी महाराजांच्या काळापासून जर आपण पाठीमागे गेलो तर या कालावधीतले बऱ्यापैकी लिखित पुरावे जे आहेत ते आदिवासी लेखनासंदर्भातले उपलब्ध आहेत. त्या पुराव्यांचा आधार आपण इतिहास लेखनासाठी घेऊ शकतो. आणि हे प्रायमरी सोर्सेस आहेत. म्हणजे ज्या काळामध्ये इतिहास घडला त्या काळातलाच डॉक्युमेंट असेल तर त्याला प्रायमरी सोर्सेस म्हटलं जातं. म्हणजे राघोजी भांगरेंचा उठाव 1841 ते 1848 च्या दरम्यान घडला. तर या काळातले म्हणजे 1841 पासून 1848 किंवा त्याच्या अगोदरचे जे डॉक्युमेंट्स असतील दे आर प्रायमरी सोर्सेस. आणि प्रायमरी सोर्सेस जे आहेत ते इतिहासामध्ये अतिशय त्याचं स्थान महत्वपूर्ण असतं. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो तो म्हणजे भौतिक साधनं ज्याला आपण म्हणतो. आता भौतिक साधनामध्ये काय येतात की त्या काळामध्ये वापरलेली शस्त्रे असतील, त्या काळामधल्या काही वास्तू असतील किंवा त्या काळामधले इतर काही वस्तू असतील. आपल्याकडे विरगळी आहेत, आपल्या प्राचीन काळातली मंदिरं आहेत, आपण रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या वस्तू वापरतो त्या वस्तू आहेत. हे सगळे भौतिक साधनं आहेत. आणि आदिवासींच्या इतिहास लेखनामध्ये अजून सेकंड म्हणजे त्याला इतिहास लेखनामध्ये पूर्वीच्या काळामध्ये फारसं महत्व दिलं जात नव्हतं. पण आता इतिहास लेखन शास्त्रामध्ये पूर्ण बदल झालेला आहे. आणि ओरल सोर्सेसला सुद्धा आता इतिहास लेखनामध्ये खूप महत्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे. म्हणजे ब्रिटिशांनी जे काही लिहून ठेवलंय त्याचा पडताळा, कारण ब्रिटिश आपल्यावरती राज्य करायला आले होते, ते त्यांच्या पर्स्पेक्टिव्ह मधून लिहिणार. म्हणजे त्यांनी जे लिहिलेलं आहे तसंच आपण ऍक्सेप्ट करायचं का, हा पण आपल्या समोरचा प्रश्न असतो. आणि म्हणून आपल्याला त्या घटनेला वेगवेगळ्या प्रकारचे अँगल्स लावून बघावं लागतं. तर्काच्या कसोटीवरती ती घटना किंवा तो प्रसंग आपल्याला बरोबर येतो की नाही तो बघावा लागतो. आणि मग आदिवासी इतिहासाचे जे लिखित पुरावे आहेत ते जर आपण आदिवासींच्या मौखिक पुराव्यांशी पडताळून बघितले तर मग आदिवासी इतिहासाचे वेगवेगळे जे कंगोरे आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे अँगल्स आहेत ते अँगल्स समजायला आपल्याला निश्चितपणे मदत होते. आणि म्हणून आदिवासी इतिहास लेखनाचे हे तिन्ही प्रकारचे म्हणजे लिखित, भौतिक आणि मौखिक हे तिन्ही प्रकारची जी साधनं आहेत ती महत्वपूर्ण आहेत. या ठिकाणी आपल्यासोबत डॉक्टर कृष्णा भवारी सर जे आपल्याला नेहमीच मार्गदर्शक असतात ते देखील उपस्थित आहेत. सरांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि त्यांनाही काही विचारायचं असेल पेठच्या उठावाबाबत किंवा एकंदरीत आदिवासींच्या उठावाबाबत त्यांचं जर काही म्हणणं असेल तर ते त्यांनी मांडावं किंवा त्यांनी त्यांचे प्रश्न विचारावे. भवारी सर. सुरुवातीला मी सरांचं अभिनंदन करतो. गवारी सरांचं अतिशय सुंदर विवेचन केलंय. आवाज येतो ना माझा? येतो. बोला बोला. मला एक सर विचारायची की हा जो पेठचा उठाव आहे याची माहिती आपल्या या पुस्तकात नाही ना? पीएचडीच्या काही प्रमाणात आहे, थोड्याफार. नाही. म्हणजे हे दुसरं सुद्धा पुस्तक येणे अत्यंत गरजेचं आहे तुमचं. हा इतका महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय, फार महत्वाचा विषय तो, त्याचं पुस्तक येणे अत्यंत गरजेचं आहे. आणि एक उत्सुकता म्हणून एक छोटासा प्रश्न आहे की तुम्ही अक्षरशः म्हणजे जे पुरावे जे गोळा केलेले आहेत, मी खरं तर ह्या गोष्टीला जास्त सॅल्यूट देतो तुम्हाला, तुमच्या कामाला. आता साधे आपण एक तहसील कार्यालयात गेलो किंवा एखाद्या सरकारी ऑफिसमध्ये गेलो तर हे कागदपत्र आपल्याला वेळच्या वेळी कोणी देत नाही, आपलेच जरी काढायचे असले तरी वगैरे वगैरे. आता तुम्ही पीएचडी करणार आहात आणि मला वाटतं कुठे मुंबईच्या ह्याच्यात गेलो होता ना? तर तिथे तुम्हाला सहजासहजी उपलब्ध झाले का जरा संघर्षच करावा लागला? हे जरा ऐकायला मला आवडेल जरा जास्त. नाही, सहजासहजी तर कोणती गोष्ट सर उपलब्ध होत नाही. म्हणजे मी जेव्हा पीएचडीचा विषय निवडला तर तो विषय थोडा ब्रॉड निवडला की वसाहतीक महाराष्ट्रातील आदिवासींच्या उठावांचा ऐतिहासिक अभ्यास महादेव कोळी जमातीच्या विषय संदर्भात. म्हणजे त्या काळातला जो वसाहतीक महाराष्ट्र होता, म्हणजे मुंबई प्रांतामध्ये आजच्या महाराष्ट्रातले जे जिल्हे होते त्यामध्ये 16 जिल्हे होते. बाकीचे जिल्हे निजामाच्या प्रांतात होते, काही जिल्हे सेंट्रल म्हणजे मध्य प्रांतामध्ये होते. म्हणजे विदर्भ मध्य प्रांतामध्ये होता, मराठवाडा निजाम प्रॉव्हिन्स मध्ये होता आणि खानदेश, वेस्टर्न महाराष्ट्र आणि कोकण हा मुंबई प्रांतामध्ये होता.
हे जवळजवळ 15 ते 16 जिल्हे होतात. आणि या 15 ते 16 जिल्ह्यांमध्ये झालेले आदिवासी उठाव आणि सगळ्या आदिवासी जमातींचा, तर मी विचार केला की या माध्यमातून आपला एक थिसिस पूर्ण होईल, गॅजेटियर्स पर्यंत नोंदी आपल्याला सापडतील, अशी माझी कल्पना होती. पण जेव्हा मी राज्य पुराभिलेखागारामध्ये या कागदपत्रांचा शोध घ्यायला सुरुवात केली, तर सुरुवातीला 2 महिने तर मला काही सापडलं नाही. हे फ्रँकली सांगतो, मी रोज कमीत कमी 10 ते 15 फाईल मागवायचो, सगळ्या बघायचो, आणि मला काहीच सापडत नव्हतं त्याच्यामध्ये. म्हणजे मी फर्स्टेड झालो होतो, म्हटलं याच्यामध्ये आता काही सापडणार नाही. तरी पण आपलं मन सांगत असं नाही, समोर आली आणि मला होनाजी केंगले हे नाव ऐकून एकदम म्हणजे मी उडीच मारलेली, आश्चर्याचा धक्का बसला मला एकदम. म्हणजे होनाजीची फाईल मला पहिल्यांदा सापडली, आणि हं. त्या फाईलमध्ये काही राघोजी भांगरेंच्या फाईलचे नंबर्स होते. मग तिथून मला होनाजीच्या, मी पहिले होनाजीचे सगळे डॉक्युमेंट शोधून काढले जेवढे त्या ठिकाणी उपलब्ध होते तेवढे, आणि त्या रेफरन्सच्या आधारे मग मला राघोजीचे डॉक्युमेंट शोधायला त्या ठिकाणी मदत झाली. मग राघोजीचे डॉक्युमेंट शोधल्यानंतर मला राघोजींच्या वडिलांचे डॉक्युमेंट शोधायला, म्हणजे रामजी भांगरेंचे डॉक्युमेंट शोधायला मदत झाली. त्यानंतर पुढे मग हैबती खाडे असतील, बाळू पिचड असतील, किंवा भागोजी नाईक असतील, किंवा काजीशिव नाईक, भीमा नाईक, ह्या सगळ्या क्रांतिकारकांचे डॉक्युमेंट्स, म्हणजे ते तिथे वेगवेगळ्या फॉर्म्स मध्ये डॉक्युमेंट्स उपलब्ध आहेत. आपल्याला कळत नाही की आपण नेमकं काय शोधायचं. आणि मग हे हळूहळू त्यातून माझ्या लक्षात आलं की हे जे डॉक्युमेंट्स आहेत ही नेमकी कोणत्या विभागामध्ये, आणि त्याद्वारे मग मी या सगळ्या डॉक्युमेंट्सचा त्या ठिकाणी शोध घेण्याचा प्रयत्न केला. आणि मी जेव्हा हा थिसिस लिहिला तेव्हा पेठच्या उठावा संदर्भातले, मध्ये करोना आला 2 वर्ष, त्यामुळे मला पेठच्या उठावा संदर्भातले काही जास्त डॉक्युमेंट्स त्या काळामध्ये मिळाले नाहीत. परंतु माझ्याकडे सफिशियंट डॉक्युमेंट्स थिसिस साठी उपलब्ध होते. मग मी आता ठरवलं की आता जे राहिलंय पेठच्या उठावाच्या संदर्भातले शोधायचं, की आपल्याला तेव्हा वेळेअभावी किंवा इतर काही कारणांमुळे जे शोधता आलं नाही, तर त्यातला हा एक विषय सध्या निवडून मी त्याच्यावरती सध्या काम करतोय. नाही नाही, त्या तिथल्या लोकांनी तुम्हाला काही मदत केली की नाही? नाही, लोकांनी मदत केली म्हणजे आता मी पीएचडीचा विद्यार्थी असल्या कारणाने मला तर त्या ठिकाणी लगेचच प्रवेश मिळाला ते डॉक्युमेंट शोधण्यासाठी. पण त्याने मला ही मदत केली की मी जेवढ्या काही फाईल्स मागायचो ते मला ते सगळ्या फाईल्स आणून द्यायचे. त्या हे संदर्भामध्ये महत्वाचं. मला त्यांची निश्चित मदत झाली. आणि त्या ठिकाणी तर त्यांना खूप अनुभव होता, म्हणजे ते अगदी त्याच वर्षी रिटायरमेंटला आले होते, आणि त्यांना अतिशय जास्त अनुभव असल्यामुळे मी त्यांच्याशी चर्चा करायचो. आणि मग मला त्यांना ते वेगवेगळ्या प्रकारच्या आयडिया द्यायचे की बाबा तुम्ही हे जे म्हणताय ते याच्यात असू शकतं, याच्यात असू शकतं, याच्यात असू शकतं. तर अशा पद्धतीने त्यांच्या अनुभवाचा मला त्या ठिकाणी फायदा झाला, त्या मोरे साहेबांचा. आणि इतरही जे कर्मचारी होते त्या कर्मचाऱ्यांनी मला निश्चितपणे त्या ठिकाणी चांगली मदत केली. आणि त्यातून हे सगळे डॉक्युमेंट शोधता आले. ठीक आहे, छान. हे का मी विचारलं, कारण आता नवीन येणाऱ्या पिढीला, नवीन संशोधकाला हे माहिती होणे अत्यंत गरजेचं आहे की कसं संशोधन बरोबर. केलं जातं, जिद्द चिकाटी कशी म्हणजे सोडायला नाही पाहिजे, की हे तुमचं एक उत्तम बरोबर. उदाहरण आहे. बरोबर. ठीक आहे. थँक्यू सर. योगेश सारोगते सर देखील आहेत. तर आपलाही काही प्रश्न असेल तर आपण विचारावा. सारोगते सर विचारा. माईक ऑन करा अगोदर तुमचा. हो, केला. माझा प्रश्न नाही, पण एक उत्सुकता आणि जोरात बोला सर. काय करावं लागेल. माझा प्रश्न नाही, पण एक उत्सुकता किंवा काय करावं लागेल अशा स्वरूपाचा एक प्रश्न किंवा सरांचं मत मला ऐकायचं आहे. समजा आज तुम्ही जो पेठचा उठाव या संदर्भात अतिशय सुंदर विवेचन केलं. अशा अनेक आदिवासींचे उठाव झालेत, त्यांचा हा संघर्षपूर्ण इतिहास. समजा 9 ऑगस्ट या दिवशी आपण आता जागतिक आदिवासी दिन साजरा करणार आहोत. तर हा इतिहास तिथं खूप मोठ्या प्रमाणावर लोक येतील, मिरवणुका निघतील, कार्यक्रम होतील. तर त्या मिरवणुका किंवा त्या कार्यक्रमांमधून कुठली अशी माध्यमं वापरता येतील की सोप्या पद्धतीनं हे उठाव असतील किंवा आपल्या क्रांतिकारकांची काही मतं असतील
ती जनतेपुढे आपल्याला मांडता येतील. उदाहरणार्थ पोस्टर, एकांकिका यासारखं आणखी काय करता येईल की जेणेकरून तरुण वर्ग किंवा नववाचक वर्ग असेल किंवा ज्यांना वाचायलाच येत नाही अशी माणसं असतील, यांना या गोष्टींची प्राथमिक ओळख होईल. असं कुठली माध्यमं, कुठल्या थीम काय वापरता येईल? बघा, आदिवासींना इतिहास आहे, मोठा इतिहास आहे. त्या चर्चेतून आपल्याला तो समजलाय. आपण सर्वजण अभ्यासक आहात, वाचक आहात, आपल्याला याची निश्चितपणे जाणीव आहे. तर हा जो इतिहास आहे तो सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत, आदिवासींपर्यंत तर पोहोचलाच पाहिजे, परंतु तो बिगर आदिवासींपर्यंत पोहोचणं सुद्धा महत्वाचं आहे. त्याचं कारण असं आहे की एकंदर समाजामध्ये आदिवासींच्या संदर्भात काही गृहीतकं तयार झालेली आहेत, ही चुकीची गृहीतकं आहे. ही चुकीची गृहीतकं जर आपल्याला खोडून काढायची असतील तर आदिवासींचा जो इतिहास आहे तो सर्वात गेला. आणि पहिली महत्वाची त्यातली गोष्ट आहे ती म्हणजे आदिवासींचा जो इतिहास आहे तो अभ्यासक्रमामध्ये येणं अत्यंत गरजेचं आहे. शालेय अभ्यासक्रमामध्ये येणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी आदिवासी समाजामध्ये चळवळीमध्ये काम करणारे जे कार्यकर्ते आहेत अशा मंडळींनी यासाठी निश्चितपणे प्रयत्न करण्याची गरज आहे. दुसरी गोष्ट ही आदिवासींच्या इतिहासासंदर्भामध्ये काही छोट्या पुस्तिका तयार करून त्या शालेय विद्यार्थ्यांपर्यंत जर आपण पोहोचवल्या, जे गोष्टीच्या रूपामध्ये प्रत्येक जे वेगवेगळ्या प्रकारचे कॅरेक्टर्स आहेत क्रांतिकारकांचे, वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत, ते प्रसंग आहेत, त्यांचं वर्णन त्या छोट्या पुस्तिकांमध्ये करून आपण ते शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू शकतो. एका जनरेशन पर्यंत इतिहास पोहोचला की तो ऑटोमॅटिक त्यांच्याकडनं पुढच्या जनरेशनकडे आणि त्यातून पुढच्या जनरेशनकडे त्या इतिहासाचं अशा प्रकारे संक्रमण होत जातो, तो हस्तांतरित होत जातो. तर यासाठी एक मोठ्या लेवलला सामाजिक प्रयत्नांची गरज आहे आणि त्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून सामाजिक काम करणाऱ्या लोकांनी याचं थोडंसं भान ठेवून त्या दिशेने प्रयत्न केले पाहिजेत. आदिवासी समाजामध्ये वाचन चळवळ जी आहे ती वाचन चळवळ तेवढी अजूनही त्या चळवळीने मूळ धरलेला नाही. म्हणजे आदिवासी जरी आता शिकत असले तरी ते किती वाचतात हा त्या ठिकाणी महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे आपण पुस्तक विकत घेतो पण ते पुस्तक वाचतो का, हा एक मूलभूत असा प्रश्न आहे. म्हणून आदिवासींनी वाचायला शिकलं पाहिजे. वाचले तर ते लिहायला शिकतील, लिहिलं तर त्यांचं जे साहित्य आहे ते समाजासमोर येईल. पण यासाठी चिकाटीने काम करण्याची नितांत गरज आहे असं मला वाटतं. योगेश, आता मी डिझाईन मध्ये काम करतो, त्यामुळं माझं थोडंसं ग्राफिकच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर जर आयोजकांची इच्छाशक्ती असेल तर जे बॅनर बनवले जातात ज्याच्यावर प्रचंड खर्च होतो, या बॅनरच्या माध्यमातून देखील ते वेगवेगळ्या प्रकारचा इतिहास लोकांसमोर आणू शकतात. परंतु त्यांची इच्छाशक्ती असली पाहिजे आणि ती दुर्दैवाने इच्छाशक्ती आयोजकांकडे आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळत नाही. ते स्वतःची जाहिरात करण्यासाठीच हा दिवस आहे की काय असं चित्र समाजासमोर सादर करत असतात. त्यामुळे ह्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी मिळून खरं तर गांभीर्याने घेऊन तसं सादरीकरण जगासमोर करण्याची गरज आहे. या ठिकाणी गवारी सरांनी खरं तर अतिशय चांगल्या प्रकारचं विवेचन केलेलं आहे. या आदिम ज्ञान सप्ताहामध्ये आजचा हा दुसरा दिवस, अतिशय चांगल्या प्रकारची चर्चा आपण या ठिकाणी घडवून आणलेली आहे. आता गवारे सरांना शेवटचं एक महत्वाचं निवेदन आहे की या जागतिक आदिवासी दिनानिमित्त आपण आदिवासी समाज असेल किंवा बिगर आदिवासी यांना काय संदेश द्याल या उठावाच्या अनुषंगाने किंवा इतिहासाच्या अनुषंगाने? इनोने जगामध्ये सर्व देशांनी
आवाज येतो? आवाज येतो का सर? बोला बोला. हॅलो, आवाज येतोय? संयुक्त राष्ट्रसंघाने संपूर्ण जगामध्ये जागतिक आदिवासी दिन साजरा करावा आणि तो 9 ऑगस्टला साजरा करावा असा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला. या निर्णयापाठीमागे संयुक्त राष्ट्र या एवढ्या मोठ्या संघटनेचा नेमका काय उद्देश आहे? तर या दिवसाच्या अनुषंगाने आदिवासींचे जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत, आदिवासींच्या ज्या काही समस्या आहेत किंवा आदिवासींची जे काही संस्कृती आहे, आदिवासींच्या ज्या काही प्रथा आहेत, आदिवासींचे जे काही कला आहेत, आदिवासींचं जे काही साहित्य आहे, या विषयावर चर्चा व्हावी हा मूळ उद्देश आहे आदिवासी दिन साजरा करण्याचा. आणि आपल्याला माहिती आहे की आपल्या भारतातील आदिवासींच्या कितीतरी समस्या आहेत. ते शिक्षण आहे, आरोग्य आहे, नोकरी आहे, बोगसांचा प्रश्न आहे, आश्रमशाळा आहेत, हॉस्टेल्स आहेत, कुपोषण आहे, अशा अनेक समस्या आहेत आदिवासींच्या. तर या आदिवासींच्या समस्यांवर जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने समाजातील जो शिक्षित घटक आहे, जो वेगवेगळ्या संघटनांमध्ये चळवळींमध्ये काम करणारा घटक आहे, या घटकाने या महत्वपूर्ण गोष्टीकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे केवळ इव्हेंट साजरा करणे, समारंभ साजरा करणे, त्या ठिकाणी नृत्य काढणे यापेक्षा प्रबोधनात्मक कार्यक्रमाकडे, जागृतीच्या कार्यक्रमाकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून आदिवासींचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सर्वांपर्यंत पोहोचतील, बिगर आदिवासींपर्यंत पोहोचतील, सरकार दरबारी सुद्धा हे प्रश्न पोहोचतील. यासाठी सामूहिक प्रयत्नांची त्या ठिकाणी गरज असल्याचं मला वाटतं. ओके, धन्यवाद सर. आज आपण या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे माहिती दिली. आजचा आपला हा आदिम ज्ञान सप्ताहाचं आजचं हे सत्र या ठिकाणी आपण थांबवत आहोत. आणि पुन्हा मी आपल्या प्रेक्षकांना विनंती करतो की उद्याच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा आपण उद्या संध्याकाळी 8 वाजता पुन्हा भेटणार आहोत. तर अशाच प्रकारे सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. गवारी सर, आपले पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद आणि या ठिकाणी मी निरोप घेतो. धन्यवाद.